या ठिकाणी या ठिकाणी माजी आमदार माननीय श्री शशिकांत भाऊ खेडेकर यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे। एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा। माननीय माजी आमदार शशिकांत भाऊ आपल्या या एक दिवसीय कार्यक्रमासाठी भेट झाली, त्यांनी दिल्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद। टाळी 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 विठ्ठल 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 टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा। भक्त हो चला पाऊस येईल पुन्हा। पावसाला सुद्धा आनंद वाटला, निघून गेला। मशीन कमी जास्त होतच राहते, एवढं नाराज नाही व्हायचं धनुभाऊ, नाराज नाही। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागेला, आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा। विठ्ठल 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 शेवट तो भला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगननिधपानि मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला गंजनम गंजनेत्रम सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा राधा मेरी स्वामिनी मेरा देखो दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे
कैसे चालणे शिवरायांचे सलगे देणे कैसे असे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड सीतेचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जानता राजा महायोग पीठे तटे विमरथ्यं पुरं पुंडलीकाय ददु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया तुझे पाया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रजनी देवाची ओम देवराज सेवमान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रबिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारों आता प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठला विठला संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसु सुरभूप मनोजपम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरितु मुख्यं श्रीराम दत्तं शरणं प्रपद्ये शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा विठ्ठल विठ्ठल चला भाऊ विठ्ठल 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 वाह विठ्ठल
शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमा हिच्यावरा प्रस्तुत प्रसंगी महाराजांच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देव निवासी पंचम वेद पुरुषार्थ तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतात ज्या वेळेस मी वैकुंठाला चाललो होतो, वैकुंठाला जात असताना काही समाजातील लोकांनी मला विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर हे आहे. विठ्ठल विठ्ठल आज आपण कशा निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत तो मला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. पण आज या ठिकाणी वक्त्याचा अध्य करतोय म्हणून आज या ठिकाणी आपण कशा निमित्त जमलेलो आहोत. स्वर्गीय सौभाग्यवती भागुबाई निंबाजी जावळे यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाठीमागं असलेला त्यांचा पूर्ण दुःखांकित परिवार, त्यामध्ये आमचे पती आहेत निंबाजी तुळशीराम जावळे, मुलगा आहे रामेश्वर जावळे, ज्ञानेश्वर जावळे, सौभाग्यवती इंदुबाई कृष्णा काळे त्यांची मुलगी आहे. हा त्यांचा 2 मुलं 1 मुलगी आणि त्यांचे पती, हा त्यांचा पूर्ण दुःखांकित परिवार आहे ज्यांच्यामुळे या ठिकाणी आलेला येण्याचा योग. आमचे 2 सुना, हा 2 सुना आहे. हा 2 सुना आहेत, 2 मुलं आहेत. मला वाटलं काही राहिलं काय. ज्यांच्यामुळं आलेला येण्याचा योग आहे. एक 4-5 महिन्यापूर्वी आमचे ज्ञानेश्वर दादा जावळे यांनी मला फोन केला होता. ते म्हटले महाराज तुमची तारीख 5 तारीख रिकामी भेटेल का. म्हटलं ठीक आहे रिकामी भेटेल. म्हटलं 5 तारीख. मी 5 तारीख लिहून घेतली. पण परत मला एक 15-20 दिवसांनी फोन आला. म्हणले महाराज 5 तारीख नाही आहे, ती 6 मे तारीख आहे, जमेल का तुम्हाला. म्हटलं 100% जमेल, काही टेन्शन घेऊ नका. योगायोग आमचा खूप चांगला होता आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक चांगला मित्र हवा होता म्हणून आमची ज्ञानेश्वर भाऊची भेट झाली. या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ या ठिकाणी आलेला यांचा योग, ज्यांच्यामुळं या ठिकाणी कीर्तनाला साथ संगत लाभलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दिग्गज आणि महाराष्ट्रामध्ये नवीन महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं गोड गायन गाजतंय आणि तुम्ही फक्त यूट्यूबला सर्च मारलं का त्यांचं फक्त त्यांचंच गायन येतं आहे. आमचे परममित्र, एक जिवलग मित्र, महाराष्ट्रामध्ये खूप ज्यांचं मोठं नाव आहे आणि त्या नावाला आमचा सलाम आहे. आमचे उद्धव बापू शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सकाळी येवलेला होते, आज या ठिकाणी आपल्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. यानंतर आमचे परममित्र, आमचे खामगावचे
ज्ञानेश्वर महाराज लांडे ही या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमच्याही चरणात नमस्तक होतो. त्यानंतर आमचे भरत महाराज बोरकर ही या ठिकाणी उपस्थित आहेत. ते माझा त्यांचा दुसरा तिसरा कार्यक्रम आहे, माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून तुमच्याही चरणात नमस्तक होतो. त्यानंतर वादक एक लहान व्यक्तिमत्व आहे, पण लहान व्यक्तिमत्वाच्या हातामध्ये मला असं वाटतंय का तुमच्या बोटामध्ये येऊन राहावं. कारण की कसं असतं, भरपूर वादक होऊन गेले उद्धव बापू, तुम्हाला माहिती आहे, भरपूर वादक होऊन गेले. काहीचे 5-5 हजार 10-10 हजार बोल झाले, पण त्यांना शेवटपर्यंत वाजवता नाही आलं. पण आजपर्यंत मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आमचे रोहन दादा एवढे कमी वयामध्ये पूर्ण महाराष्ट्र गाजतोय. पण तुमच्याही चरणात नमस्तक होतो. खूप गोड वादन आहे आमचे रोहन महाराज भिसे, तुमच्याही चरणात नमस्तक होतो. त्यानंतर ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आमचे श्याम महाराज, हा गावातलेच मुलं आहे पण तुम्ही शिकवतात म्हणून तुमच्याही चरणात नमस्तक होतो. आमचे श्याम महाराज आहेत. त्यानंतर गावातली टाळकरी मुलं, भजनी मंडळ सगळं तुमच्याही चरणात नमस्तक होतो. आमचे विनेकरी बाबा आहेत, एक ठिकाणी मित्रपरिवार आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्यांची गोड साऊंड सिस्टीम लाभली, मला वेळोवेळी त्यांनी फोन केला. म्हटले महाराज कुठं आलात, कुठं उलटलेत का, कुठं पडलेत का, कुठं जेवलेत का, नाश्त्याला पैसे पाठवू का. आमचे धनुभाऊ जगदाई तुमच्या चरणात नमस्तक होतो. गोड साऊंड सिस्टीम लावलीत. खरं पाहायला गेलं ना, खालच्या भागामध्ये गेलं का साऊंड सिस्टीम पाहायला भेटत नाही. पण आमचे बाप्पू म्हटले का मी त्यांना खूप लांब लांबपर्यंत नेत असतो. आमचे धनु महाराज गोड साऊंड सिस्टीम आहे. काही जणांना म्हटलं का विको द्या, विको, ते विको नाही देत, ते दात घासायची विको देतात. पण तुमचा गोड आवाज आहे, माझा खराब आवाज आहे, पण तुमच्यापर्यंत गोड करून पाठवलात म्हणून तुमच्या चरणात नमस्तक होतो. या ठिकाणी बसलेला मित्रपरिवार कृष्णा महाराज हाताळ, कृष्णा महाराज पण या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्याही चरणात नमस्तक होतो. इकडं महिला मंडळी आहेत, इकडं पुरुष मंडळ आहेत, यूट्यूबवाले आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणात नमस्तक होत असताना आमच्यासोबत आलेले दादा आहे, महेश दादा आहे, आमचे गोरख भाऊ आहेत. आमचे ड्रायव्हर मामा कधी कीर्तन ऐकत नाही, पण तुमचं सर्व नियोजन पाहून म्हटले नाही आज मला कीर्तनच ऐकायचं आहे. आमचे ड्रायव्हर मामा पण या ठिकाणी कीर्तन करता उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना 1 तासभर हाताने टाळी वाजवू नका, मुखाने भगवंताचं नामस्मरण करू नका. काही मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल जनता नाईट पेंटिंगचा कारखाना आहे. आमचे पण मित्र पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महाराज म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहेत. हां, श्याम दादा, हां तुमच्या हात मस्त होतो. दोन्ही श्याम एकत्रच बसले. हां आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरा बोलतात, माणूस जन्माला आला का आल्यानंतर माणूस सुखाच्या पाठीमागं धावतो, पण ज्यावेळेस माणूस सुखाच्या पाठीमागं धावत असताना माणूस मरण हे विसरून जातो. आज या ठिकाणी मातोश्रीचं पुण्यस्मरण आहे. पहिलं नाही, दुसरं नाही, तिसरं नाही, चौथं पुण्यस्मरण आहे. आजकाल युगामध्ये पाहायला जर गेलं ना, कोरोनाच्या काळामध्ये 2020 साली कोरोना आला होता, पण 2020 साली कुणाच्या मैतीसुद्धा चांगले झाले नाही, मैतीसुद्धा चांगले झाले नाही. कुणाची मयत नाही, कुणाची दशक्रियाविधी चांगली झाली नाही, तर कुणाचे वर्षश्राद्ध सुद्धा चांगले झाले नाही. पण आज या परिवारानं, जावळे परिवारानं चौथं पुण्यस्मरण केलंय, म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिली गोष्ट अशी राहते का धन्य माता पिता तयाची या, कोणी कन्यापुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, देवाला आशांचाच हरिक वाटावा. म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी या अभंगाची निवड केली असावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, कुणाची? आशांची मला सेवा घडली पाहिजे. नवे नवे तर जगद्गुरु तुकोबरा बोलतात, मी जन्माला आल्यानंतर मी रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं, पण नामस्मरण केल्यानंतर त्याचा परिणाम मला असा झाला का शेवटचा दिवस गोड व्हावा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा बोलतात, जन्माला आला का माणूस सुखाच्या पाठीमागं धावतो, पण सुखाच्या पाठीमागं धावत असताना प्रपंचामध्ये तुम्ही कितीही जरी पाहायला गेलं तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. प्रपंचामध्ये अजिबात सुख नाही. मावशी तुम्हाला सुख भेटलंय का? हो मावशी, सुख भेटलंय का? पाठीमागच्या पुढच्या पाठीमधल्या सुख भेटलंय का? जेवण जास्त झालीत का? झोप लागली काय? लक्ष देऊ नाही का? आमच्याकडची अशी प्रथा आहे, बाबा बरं लक्ष देऊ नाही का? जी माणसं कीर्तनामध्ये कीर्तनकाराशी मन मोकळ्यापणाने बोलतात आणि मन मोकळ्यापणाने असतात, ती मोकळ्या मनाची राहतात.
पण जी माणसं कीर्तनामध्ये गालातले गालात असतात आणि गप्प बसतात यातल्या गाठी असतात ती प्युअर भामटी राहतात. महिला मंडळ जाऊ द्या, जी खरं बोलते ना ती तोंडावर बोलते, वा जी खरं बोलते तोंडावर बोलते ती एकदम मोकळी होऊन जाते. पण जी पाठीमागं काड्या करते का ती घरफोडी राहते, घरफोडी. हां, लक्षामध्ये ठेवा, एखादीला 3 सुना आहेत, आज सुने पण आहेत बा. एक थोडी बडबडी आहे, 2 नंबरची खट्या आहे आणि 3 नंबरची शांत आहे. घर फोडायला कारणीभूत 1 नंबरची, 2 नंबरची का 3 नंबरची? 3 नंबरची. तुम्ही 2 नंबरचे काय? हां, लक्षात ठेवायचं बा. माणूस आलाय ना, आलाय ना, तुम्ही जन्माला आलात ना, आल्यानंतर हा कोणाचा भरोसा नाही आहे. आल्यानंतर कोणाचा भरोसा नाही. तुम्ही पण जाणार आहे आणि मी पण जाणार आहे. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की औत सोचो कल का नहीं ठिकाना. मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों क्यों तो सोचो कल का नहीं ठिकाना. प्रमाण झालं का टाळी वाजवायची. लक्षात ठेवा बरं का. मी जोपर्यंत तुमच्या गावामध्ये आहे तोपर्यंत प्रमाण झालं का टाळी वाजवायची. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, किंवा उड जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ज्यावेळेस माणूस जन्माला येतो पिंजरा म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यातील पक्षी म्हणजे जीव आहे. जीव रूपी एकदा पक्षी निघून गेला का मग पाठीमागं फक्त आपलं शरीर राहतं. त्या शरीरावरती तुम्ही किती पडून जरी रडलात तर पाठीमागं येत नाही. शरीर जयाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने, हे जाणार आहे नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का. जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का.
मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा। मरण जर जवळ आलं ना, मरण जवळ आल्यानंतर तुम्हाला तुमचे मायबाप सुद्धा सोडू शकत नाही। सोडविना तेव्हा मायबाप नको नको मना गुंतू माया जाळी। काळ आला जवळी ग्रासा वया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, पण सोडविना तेव्हा मायबाप सुद्धा काळाच्या तडक्यातून सोडू शकत नाही। एक डॉक्टर होते, घरून निघाले, बायकोला सांगितलं मला डबा करून दे, माझी आई ॲडमिट आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। डॉक्टर साहेबांनी डबा घेतला, डॉक्टर साहेब डबा घेऊन ज्या वेळेस आईकडे निघाले, दवाखान्यामध्ये गेले। दवाखान्यामध्ये गेल्यानंतर खुर्चीवरती डॉक्टर साहेब बसले होते। बसल्यानंतर डॉक्टर साहेब आईशी गप्पा मारत होते। गप्पा मारता मारता डॉक्टर साहेबांना अटॅक आला आणि डॉक्टर जागेवरती गतप्राण झाले। पण कोणी सोडवलं का तुम्हाला? त्या डॉक्टरना सोडवलं का? आई जवळ होती, सोडवलं का? सोडविना तेव्हा मायबाप, तुमचे मायबाप सुद्धा काळाच्या तडाख्यातून तुम्हाला सोडू शकत नाही। मग जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, तोपर्यंत शेवटचा दिवस गोड करायचा आणि मग मरायचं। विठ्ठल मरण तर जवळ 100% येणार आहे। मरण तर आपल्या हातामध्ये नाही, हे भगवंताच्या हातामध्ये आहे। आपण कधी जाणार आहोत हे आपली गॅरंटी नाही आहे का? तुमची गॅरंटी आहे का? मावशी तुमची, काका तुमची आहे का गॅरंटी आहे का? घरून निघालो, सकाळी 11 वाजता घरून निघालो होतो। घरून निघाल्यानंतर नेमकं माझ्या आईला म्हटलं, आई एक काम कर, लांब चाललोय म्हटलं, काहीतरी खायला शिरा वगैरे काहीतरी कर म्हटलं, नाश्ता वगैरे कर। तिथे गेल्यानंतर भरपूर आमचे ज्ञानेश्वर भाऊ खूप चांगलं जेवण खाऊ घालणार आहे आम्हाला। म्हणलं ठीक आहे। ती म्हटली एक काम कर दादा, आता खूप लांब चाललाय, पण लांब जात असताना मग शिरा कामं नाही येणार, तुला चहा करते। चहा माहिती आहे का? चहा माहिती आहे का? चहा माहिती आहे का? माहिती आहे का? मग मी गेलो हा म्हणणार आहे का? हां, चहा सगळ्यांना माहिती आहे। तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला चहा पिऊ घातला यांनी, ज्ञानेश्वर भाऊनी। ती म्हटली चहा करते। म्हणलं ठीक आहे। आमची मम्मी किचनमध्ये गेली, आई किचनमध्ये गेली। किचनमध्ये गेल्यानंतर गॅस पेटवून पातेलं ठेवलं, पण पातेल्यामध्ये दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा इकडं तिकडं पाहायला लागली। पण पाहत असताना तिला काय साखर सापडली नाही, साखर नाही सापडली तिला। म्हटलं काय झालं आई? तिने काय नाही, साखर संपली। येता तू चाललाय आता तिकडं कोणला चाललाय तू? येता साखर घेऊन ये। चिखलीमध्ये बुलढाण्यामध्ये चाललाय, येताना साखर घेऊन ये। म्हणलं साखरच आणायला चाललोय आता। मग तुमच्या कोनड गावामध्ये आलो, लवकर किराणा दुकान उघडं होतं, किराणा दुकानामधून साखर घेतली, साखरेची गुणी घेतली, गाडीमध्ये टाकली। गाडीमध्ये साखरेची गुणी तयार आहे आणि मी तुमच्या समोर इथं कीर्तन करत आहे। कीर्तन संपल्यानंतर ती साखर घरी घेऊन जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? नाही म्हणजे आत्ताच जाईल का? इकडे येऊन आशीर्वाद देता काय मला? दादा मावशी तुम्ही मस्त या ठिकाणी कीर्तनाला कुलूप लावून आलात, कुलूप उघडायला जाताना का नाही तुमची गॅरंटी आहे का? नाही, तुमची पण नाही, माझी पण नाही। घडी घडी
घडी घडी काळ वाट याची पाही. अजून किती आहे अवकाश? 11 वाजायला किती अवकाश आहे? नाही, मरायला किती अवकाश आहे? ज्ञानोबरा एका उवीमध्ये बोलतात, घड्याळाचं उदाहरण देतात. उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे माणसाचं जीवन आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन आहे. आता 10:30 वाजलेत, नंतरचे 10:30 वाजणार नाही का नाही? 100% वाजणार आहेत, पण तोपर्यंत वाजणार नाही का नाही, आपण राहणार नाही, हे भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून उपजेते नासे, नासले ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळाच्या काट्याप्रमाणे माणसाचं आयुष्य आहे. एक ना एक दिवस जाणार आहे, हे आपल्या हातामध्ये नाही. म्हणून कोण दिवस येईल कैसा, आणि नाही देहाचा भरवसा. एक ना एक दिवस जाणार आहे, पण जात असताना माणूस जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मरण गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. सुखाच्या पाठीमागे तुम्ही किती धावाल, किती तुम्ही परा, पण मरण ही गोष्ट लक्षामध्येच ठेवायची. मरण, तुम्ही मरणाला भीता का? मावशी मरणाला भीता का? तुम्ही काका मरणाला भीता का? भीता का? भीता का? घरं फोडलेत का? मरणाला भीता का? नाही भीत. आता आम्ही येत होतो सकाळी येत होतो, आणि सकाळचं कीर्तन आमचं संपलं. जालन्याचं कीर्तन होतं आम्हाला सकाळी, आणि त्याच ठिकाणी आम्हाला संध्याकाळचं कीर्तन होतं राजूरमध्ये. राजूरचं कीर्तन केलं, 9 ते 11 कीर्तन होतं. 9 ते 11चं कीर्तन केलं, आम्ही घरी निघालो. घरी जात असताना आम्हाला एक घाट लागला. ते संभाजीनगरच्या आसपास एक छोटासा घाट आहे. त्या घाटामध्ये आम्हाला एक बॅटरी घेऊन आजीबाई दिसल्या होत्या. रात्री 1चा टायमिंग होता, आमुषची रात्र होती. आणि त्यावेळेस त्या आजीबाईला म्हटलं, आजी ही बॅटरी घेऊन चालली कुठं बो तू? इतकी रात्र आहे, खूप अंधार आहे, पावसाचे दिवस आहे, अवकाळीचे दिवस आहे. ते म्हणले, काय नाही बाबा, सुना बाळाला वैतागले आणि जीवच देते आता. म्हणलं इतक्या रात्री? तिनं हो जीवच देते आता, आत्ताच भांडणं झाले, जीव द्यायला चालले. म्हणलं मग बॅटरी कशाला चालवली? ती म्हणून इचू काट्याचं भेव वाटतं. माणसाला मरणाची भीती वाटते. तुम्ही कितीही म्हणा, माणसाला मरणाची भीती वाटते, पण मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. माणूस जन्माला आला का, जन्माला आल्यानंतर माणूस मरण सोबत घेऊन येत असतो, सोबत घेऊन येत असतो. जन्म आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ, काळ वाट पाहत राहतो. घडोघडी काळ वाटतो याची पाहे, अजून किती आहे अवकाश. बापूंनी प्रमाण दिलं, पण ज्यावेळेस ज्या प्रमाणाप्रमाणे माणूस एकदा जन्माला आला का, जन्माला आल्यानंतर मरण सोबत घेऊन जात असतो. तुम्ही किती पैशावाले असाल, किती धनवान असा, कोट्याधीश असा, सोन्यावाले असा, पैशावाले, फार सोनं नाणं पैसा अडका हिरे माणिक मोती तुमच्याकडे काही असू द्या, पण मरण ही अटळ गोष्ट आहे. तुम्ही जर यमराजा जर समोर आला, आणि यमराजाला जर तुम्ही समोर आल्यानंतर यमराजाला सांगितलं, यमराजा माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे, घेतो का आणि माझं मरण टाळतो का? जमेल का? जमेल का काका? जमेल का? अजिबात जमणार नाही. एक आजीबाई होती, सकाळची वेळ होती, आणि सकाळच्या वेळेला आजीबाई दारामध्ये सडा माहिती तुम्हाला? सडा आमच्याकडे सडा पण माहिती आणि पडा पण माहिती आहे. हां, सडा टाकत होती. सडा टाकता यमराजा तिथे आला. आजीबाईला सांगू लागला, आजी हे बघ, मी आत्तापर्यंत खूप काही लोक घेऊन आलो बरं का, पण मला सडा टाकताना कुणी काही दिसलं नाही. सडा टाकताना कुणी दिसलं नाही. सकाळच्या वेळेला तू दारामध्ये सडा टाकणं हे खूप भाग्याचं काम आहे, चांगलं काम आहे, आनंदाचं काम आहे. पण मी 2 वर्षाची लिस्ट घेऊन आलो आहे. ही बघ 2 वर्षाची लिस्ट आहे. या 2 वर्षाच्या लिस्टमध्ये 1 नंबरला आजीबाई तुझं नाव आहे. आजीबाई थोडी घाबरली, बावरली, थंड झाली. आजीबाई म्हटले, अरे सकाळच्या वेळी मला नेण्याकरता आलाय तू, 2 वर्षाची लिस्ट घेऊन आलाय. मला माहिती आहे तू माझ्या दारामध्ये सकाळच्या वेळी आलाय, पण आमच्या कोनरची अशी प्रथा आहे, आमची चिखली ह्या भागाची अशी प्रथा आहे का ज्यावेळेस आमच्या दारामध्ये जो सकाळी येतो तर आम्ही त्याला चहा पाणी करतो. तुला माझ्यासोबत यावं लागणार आहे. यमराजा सांगतोय आजीला, तुला माझ्यासोबत यावं लागणार आहे. तू मृत्यू चुकवण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी माझ्यासोबत तुला यावं लागणार आहे. मी 2 वर्षाची लिस्ट घेऊन आलोय, आणि 1 नंबरला आजीबाई तुझं नाव आहे. आजपासून मी सुरुवात करणार आहे न्यायला. हे 2 वर्षामध्ये तुला आजपासून मी सुरुवात करणार आहे, आणि पहिला नंबर तुझा लागला. लक्ष देऊ नाही का? पहिला नंबर मी तुझा लागलाय, तुला नेण्याकरता आलोय. आजीबाई म्हटले, एक काम कर, आमची सकाळची अशी प्रथा आहे, सकाळच्या वेळी दारामध्ये अतिथी देवो भव आमची प्रथा आहे. दारामध्ये आला का आम्ही चहा पाणी करणार. पटकन सांगतो. यमराजा म्हटलं, बरोबर ठीक आहे, चहा पाणी कर, पटकन जायचं आहे. आजीबाई हुशार होती, कोणर गावची होती, थोडी हुशार होती.
आजीबाई घरामध्ये गेली, गॅस पेटवला, गॅस पेटवून पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये दूध, चहा पावडर, साखर टाकली, चहा तयार केला, चहा तयार केला, 2 कपामध्ये चहा घाला, 2 कपामध्ये चहा घाल्यानंतर एक यमराजाला कप द्यायचा होता, त्या आजीबाईनं हुशार होती, कोनड गावची होती, त्या आजीबाईनं त्या कपामध्ये एक गुंगीचं औषध टाकून दिलं. कपामध्ये यमराजाला जो कप द्यायचा होता, तो मृत्यू तिला टाळायचा होता, मरण तिला टाळायचं होतं. कपामध्ये तिनं गुंगीचं औषध टाकून दिलं. तो कप यमराजाला नेऊन दिला. यमराजाला चहा भेटला नव्हता. यमराजा घट 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 चहा पिला आणि यमराजा झोपी गेला. यमराजा झोपी गेल्यानंतर आजीबाईनं काय केलं, 2 वर्षी लिस्ट काढली यमराजाच्या खिशातून. आजीबाईनं 1 नंबरचं नाव, त्या 2 वर्षी लिस्टमधून 1 नंबरचं नाव खोडून टाकलं आणि सगळ्यात शेवटी आजीबाईचं नाव टाकून दिलं. आजीबाईला वाटलं 2 वर्ष आता मरण नाही, काही नाही, एकदम आनंदी झाली. आजीबाई बाहेर गेली, स्वयंपाक करू लागली, झाडून घेऊ लागली. झाडता झाडता यमराच्या झोपेतून उठला. आजी, मी उठलोय बरं, तुम्हाला चहा पाजला, मला झोप लागली. आजी, मी तुझ्यावरती खूप खुश आहे. आजी, मी आतापर्यंत लाखो लोक आणले, पैशावाले आणले, धनवान आणले, कोट्यधीश आणले, भिकारी आणले, मी महाराजांसहित घेऊन आलो, पण मला कोणी चहा पाजला नाही, आदर सत्कार केला नाही, नारळ दिला नाही, पाकिट दिलं नाही, शाल नाही दिली, काही नाही. मी तुझ्यावरती आनंदी आहे. एक काम करतो आजी, जी मी 2 वर्षाची लिस्ट आणली होती, जी माणसं मी वरून न्यायला चालू करणार होतो, ती माणसं कालून न्यायला चालू करतो. आजीबाई म्हणली, भाऊ मी 1 नंबरचं घोडवलं आणि सगळ्यात शेवटी टाकून दिलं, देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूच्या सोहया, ना म्हणू नये धनंजया, जया परी जावं लागतं. या ठिकाणी आल्यानंतर मृत्यू ही अटाळ गोष्ट आहे. मरण हे 100% ठरलेलं आहे, पण मरणाच्या आधी आपण सावध झालं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे. वाह 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 गुरुजी वाह. असं ऐकावं, यांचं ऐकतच राहावं असं वाटतंय. यांची वाणी म्हणजे काय, कोयल सी तेरी बोली, सूरत है कितनी भोली. वा, असं वाटतं का तुमच्या पायाची चप्पल राहावी आम्ही, इतकी तुमचं गायन गुड आहे उद्धव बापू. खरं सांगतो, मी ज्यावेळेस घरून निघाल्यानंतर मी ज्यावेळेस बॅनर बघितलं नव्हतं मी, ज्ञानेश्वर भाऊ या आमच्या धनुभाऊने मला बॅनर पाठवलं, पण मी बॅनर बघितलं नाही. आता इतके SMS येते, बॅनर कोणाचं पाहायचं, पण मी घरून निघाल्यानंतर बघितलं, म्हणलं बापू आहेत वा, आपलं टेन्शन निम्म का, एकदम म्हणजे गायक वादक असले का आपलं चांगलं राहतं. नाही तर काही ठिकाणी अशी साथ राहती का कोरोनाची साथ तरी बरी. हां, आणि ते शिकाच सिस्टीमवाले शिट्ट्या मारतात, नेमकं मायाकडे पोहून मारतात का दुसऱ्याकडे पोहून मारतात. हां, काही पण भागाभागात तुम्हाला सांगतो, तुमच्या भागामध्ये आलं काही एकदम आनंद होतो बा. आमचे उद्धव बापू आहेत, आमचे भरत महाराज आहेत, आमचे धनंजय महाराज आहेत, या ठिकाणी आमचे रोहनदादा आहे. खूप गोड साऊंड सिस्टीम आणि गोड साथ आहे बा. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, हे सर्व नाशिवंत हे जाणार आहे, मला माहिती होतं हे जाणार आहे, पण एकदा माणूस जन्माला आला का आल्यानंतर नेमकं जिवंतपणी काय करावं
फक्त भगवंताचं नामस्मरण करावं. का नामस्मरण करावं? उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. पण जन्माच्या व्यथा चुकत असताना भगवंताचं नामस्मरण करावं. नामस्मरण करावं. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नामस्मरण करायचे. नामस्मरण डोंगरावरती करायचे. नामस्मरण डोंगरावरती करत असताना जगद्गुरु तुकोबारायांचं भजन ऐकण्याकरता आम्ही कुणी जात नव्हतो. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन ऐकण्याकरता वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नामस्मरण करण्याकरता डोंगरावरती जायचे. शोभा कासार पण यायचे. पण एक दिवस शोभा कासारच्या पत्नीनं जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावरती घरी आल्यानंतर त्यांच्या अंगावरती कडक पाणी टाकलं. कडक पाणी टाकल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराने भगवंताला हाक मारावी. जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावरून निघाले. भंडारा डोंगरावरून निघाले. ज्यावेळेस शोभा कासार त्यांच्या सोबत होती. शोभा कासारांच्या घरी गेल्यानंतर हात वगैरे धुतले, पाय वगैरे धुतले. घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्यानंतर 2 ताटं वाढून ठेवली होती. एका ताटावरती जगद्गुरु आणि एका ताटावरती शोभा कासार. दोघांची जेवण झाले. पण जेवण झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय घराच्या दिशेने जात असताना त्या शोभा कासारच्या पत्नीनं पाठीमागून हाक मारावी. जगद्गुरु तुकोबाराय आज संध्याकाळचे माझ्या घरी मुक्कामी थांबले पाहिजे. तुम्ही संत आहात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी मुक्काम करतात. पण मुक्काम केल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय पहाटे 3 वाजता उठतात. पण पहाटे 3 वाजता जगद्गुरु तुकोबाराय उठलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय कुठल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये अहंकार नाहीये, गर्व नाही, द्वेष नाही, मत नाही, मत्सर नाही. जगद्गुरु तुकोबाराय पहाटे उठले. भगवंताचं नामस्मरण करण्याकरता
काकडा करण्याकरता जगद्गुरु तुकोबराय उठलेले आहेत पहाटे 3 वाजता. रात्री 2 वाजता शिवबा कासारच्या पत्नीने उठावं, चुलीवरती इतकं कडक पाणी करावं. जगद्गुरु तुकोबराच्या आंघोळी करता पाण्यामध्ये बोट जरी घातलं तर कातडी गळून पडतील इतकं कडक पाणी जगद्गुरु तुकोबरांच्या आंघोळी करता त्या स्त्रीनं करावं. पण शिवबा कासारच्या पत्नीनं इतकं कडक पाणी केल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय उठावं, आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसावं. मला स्नान करायचंय, काकडा करायचं, पाणी भेटेल का? तर त्या स्त्रीनं जगद्गुरु तुकोबरायला सांगावं, जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसा, मी तुम्हाला पाणी इसकून देते. जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करत करत त्या दगडावर आरामशीर जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करत श्री विठ्ठल श्री विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय नामस्मरण करत बसलेले. जगद्गुरु तुकोबराय ज्या आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसले होते त्या स्त्रीनं शिवबा कासारच्या पत्नीनं फडके लावून पातेलं धरलं. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता जगद्गुरु तुकोबराच्या अंगावरती असं भडभड पाणी ओतून दिलं. अंगाचा दाह होऊ लागला. जगद्गुरु तुकोबरांनी पाठीमागं सुद्धा भगवंताला हाक मारतात, इतकी कळकळीची विनंती करतात, हृदयाला पाजर फुटेल कळकळीची विनंती. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला हाक मारतात. जगद्गुरु तुकोबराय कळकळीची विनंती करतात, देवा पेटून उठला वनवासारा, तिन्ही जगाला लागलिया, नसे निवारा नसे आसरा, कुठे मी शोधू तुला सांग विठ्ठला, सांग विठ्ठला. जय माझी काया लागला वनवा, दावरे केशवा हो माया बापा, येई का तू माया बाप पंढरीच्या राया, तुझ विनशिन वाटे शिन झाली काया, येई वो येई धावनिया, पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला, तुळशी माय ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला,
यातून नाही ओलांडली ओढ लागला शिवार ओढ लावणार शेत चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते तुझ्या नामाविन काही झालं विठ्ठला जीव झाला कासा विठ्ठल रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला हाक मारतात. भगवंत प्रगट झाल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या पायाला स्पर्श करतात. पण पायाला स्पर्श केल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय पाहतात का भगवंताच्या पायाला फोड आलेले होते. जगद्गुरु तुकोबाराय विचार करू लागले. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात देवा कडक पाणी माझ्या अंगावरती पडावं पण फोड तुझ्या पायाला यावे. जगद्गुरु तुकोबारायने भगवंताने उत्तर दिलं मागे पुढे उभा राही संभाळीत आली आगाध निवाराया निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. ते जगद्गुरु तुकोबाराय एकदा तुकाराम बीजेच्या दिवशी वैकुंठ गमनाला जात होते. वैकुंठाला जात होते. विमान गावामध्ये उतरलेलं होतं. गावामध्ये विमान उतरलेलं होतं. वैकुंठाला जगद्गुरु तुकोबाराय चाललेले होते. काही समाजातील लोक जगद्गुरु तुकोबाराय विचारू लागले जगद्गुरु तुकोबाराय का हो तुम्ही रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं पण तुम्ही आता वैकुंठाला चाललेत. जात असताना तुम्हाला काहीतरी जिवंतपणे अनुभव आला असेल ना आला असेल. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात मला जिवंतपणे अनुभव आला अभंगाचं पहिलं जर हो शेवट तो भला शेवट तो भला हो मला मरून या जावीन तुमच्या पोटाला यावे असं वाटू राहिलं. आता मी शब्द टाकला की यांच्याकडे प्रमाण तयार आहेत पण आता 11 वाजलेत. मला असं वाटतंय आपण थांबून घ्यावं. वाजले की 12. मला म्हणलं थांबून घ्यावं असं वाटतंय की तुम्हाला चालू राहून द्यावं असं वाटतंय. कोणाला चालू राहून द्या असं वाटतंय असं सांगा बरं. वरती बोट करा बरं. चालू राहून द्यायचं का बंद करायचं हे तुमच्या हातामध्ये. चालू जर करायचं असेल चालू जर राहून द्यायचं असेल तर वरती बोट करा नसेल तर मग खाली बोट करा.
नाही हे पहा ना, लाडक्या बहिणी सरकारच्या उद्या हप्ता येणार आहे तुम्हाला 1,500 आता वाटतंय का यावा? 2-4 दिवसाच्या अगोदर पडला. हा आता काल पडलेत का? हो. काल पडले, आता उद्या एक पडणार आहे, आजच्या महिन्याचं पडणार आहे. मला एक सांगा, पुरुष वर्ग आत्तापर्यंत महिला मंडळाच्या खात्यावरती 1.5, 2, 14, 14,500 रुपये आत्तापर्यंत आले. 14,500 रुपये. आता तुम्ही घरी जाऊन टॅली करा, काय असेल ते पहा. आता मला माहीत नव्हतं, मी गपचूप माझ्या बायकोचा मोबाईल घेतला आणि ते मी टॅली मारली. तेव्हा मला कळलं 14,500 आलेत खात्यावरती. 14,500 खात्यावरती आलेत. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका, 14,500 खात्यावरती आलेत. पण 14,500चं काय केलं तुम्ही? कोणत्या मंदिराला देणगी दिली का? तुमच्या लेकराला एखादा ड्रेस घेतला का? तुमच्या नवऱ्याला घेतला का? काका एखादा वरती बोट करा बरं. मला माझ्या बायकोने सरकारच्या लाडक्या बहिणीच्या पैशात एखादा ड्रेस घेतला, लगेच सत्कार करतो मी त्या महिलेचा. दादा आण रे हार, आहे का? मला 2 ग्रॅमची अंगठी केली बाबा. हा, तुम्हाला 2 ग्रॅमची अंगठी केली, पण त्या अंगठीमुळे सोनं 1 लाखावर टेकवलं. अगोदर सोनं 65,000 होतं, ज्ञानेश्वर भाऊ, रामेश्वर भाऊ. पण आता बापू, ज्यावेळेस सकाळी गेलो मी ब्रेसलेट करायला, म्हणलं आम्हाला उद्धव बापू सारखं ब्रेसलेट करायचं हातातलं, त्यांना दाखवलं मी. पण ते म्हणले महाराज 1,10,000 रुपये लागते. म्हटलं का? तर ते म्हणे वरचे 10,000 रुपये आमची मजुरी आहे आणि 1 लाख रुपये सोनं आहे. म्हणलं सोनं तुमचं तुम्हालाच राहू द्या, तुमचा नाकात मोती करा, मस्त राहू द्या, म्हणलं तुम्हाला भारी दिसेल बा. कशामुळे सोनं वाढलं? सरकारच्या लाडक्या बहिणी. सुख भेटलं का हो तुम्हाला? भेटलं का सुख? एवढे पैसे आले, सुख भेटलं का? हो भेटलं का? तुम्हाला जर असं वाटत असेल ना, आता 1,500 महिना आहे, 2100 रुपये व्हावा, वाटतो की तुम्हाला? वाटतोय का? ज्यांना वाटतं त्यांनी एक काम करायचं. कीर्तन संपलं का? मी तर बसणार आहे खुर्चीवरती, प्रत्येकीने 500 आणायचे, पायावरती ते आणायचे. तुम्ही म्हणता इकडून मानला काही नाही बाई, हा मेला, हा असं काय करू नका बा, देऊ नका, पण कमीत कमी चांगला आशीर्वाद द्या, लक्ष ठेवू नका. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तुम्ही या प्रपंचाच्या रहाड गाडग्या म्हणजेच पैशाच्या पाठीमागं पळाला सुख भेटणार नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तुम्हाला जर सुखाच्या पाठीमागं जायचं असेल तर भगवंताच्या पायापाशी सर्व सुख आहे बा. तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही, भगवान परमात्म्याकडे जायचं. भगवान परमात्म्याकडे तुम्ही गेल्यानंतर भगवान परमात्म्याला सांगायचं, देवा मी तुझ्या दारामध्ये आलोय, वारकरी होऊन आलोय, एक काम कर, एकदा तरी माझ्या पांडुरंगा एकदा तरी माझ्या घरी आला पाहिजे. देवाला विनंती करायची. कशी? वार 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 करी मी येतो तुझ्या दारी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी. दिन गोरा कुंभार नाही नाम्यावानी थोर, जनी तुकोबासी माझी कधी ना हो बरोबर. तुझ्या चरण स्पर्शाने घर व्हावे पंढरपूर, जसा विटेवरी उभा पुंडलिक हटावर. एक वार एक येती जाशील तू मागा, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी. पांडुरंगाला विनंती करायची, भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या दारामध्ये येईल, तो रात्रंदिवस नामस्मरण करील. पण नामस्मरण कसं करील? या माझ्या पाठीमाग आणि असं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई हरी जय
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मला अभंग थोडा वेगळा घ्यायचा होता. मला घ्यायचा होता आपले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. पण इथं स्टेजवरती आलो म्हटलं आईचं चतुर्थ पुण्यस्मरण आहे, चौथं पुण्यस्मरण आहे. चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही मंडळी, जावळे मंडळी, हे जावळे पाटील या सर्व आईचं इतकं मोठं श्राद्ध करतात. मग यांच्याकरता काय केलं पाहिजे म्हणून त्या आईला शेवटचा दिवस गोड करावा म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला त्या आईनं सांगावं. गेल्यानंतर सुद्धा मला खूप आनंद वाटतोय. माझा बहु गोड झाला. मला असं वाटतंय की माझा बहु म्हणजे मी पांडुरंगापाशी चालले आता, माझा जिवंतपणे गोड झाला. हे आमचे रामेश्वर भाऊ आहेत, ज्ञानेश्वर भाऊ आहेत, आमच्या इंदुताई आहेत. यांनी माझा जिवंतपणे शेवटचा दिवस गोड केला आणि मेल्यानंतर सुद्धा माझ्या नावानं आता पिंडदानाच्या रूपानं, या अन्नदानाच्या रूपानं, ज्ञानदानाच्या रूपानं या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम करतात. म्हणून माझा बहु गोड झाला. ती आई मी तुम्हाला 15-20 मिनिटांमध्ये सांगणार आहे, सेवेला पूर्णविराम देणार आहे. ऐका. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोणिकेचे माय बापे केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. आज या ठिकाणी आज आपल्या परिवारातून गेलेल्या मातोश्री भागुबाई निंबाजी पाटील जावळे यांना जाऊन 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण या 4 वर्षाच्या या कार्यक्रमामध्ये आई गेल्यानंतर आईची किंमत कळते. आमचे रामेश्वर भाऊ आहेत, हे ज्ञानेश्वर भाऊ आहेत आणि त्यानंतर आमची इंदुताई आहे. या तिघांना विचारा आई गेल्यानंतर किंमत काय राहते. जोपर्यंत आई राहते तोपर्यंत आईची किंमत कधी कळत नाही. मावशी कळते का? अजिबात कळत नाही. तुम्ही किती आईला जीव लावा. तुम्ही जर कधी सासरी जर गेला तर सासरी गेल्यानंतर तुमची सासूबाई सांगते तू मायरावरून आता आली पण आल्यानंतर मोकळीच पिशी आणली का? नाही, मोकळी पिशी नाही आणली. माझ्या आईना काहीतरी कांदे, बटाटे, कोथिंबीर, मिरचीचे काहीतरी दिलंच असेल ना, पापड्या, काहीतरी कुरड्या, काहीतरी दिलंच असेल ना. पण 100% ज्यावेळेस आपण सासरी जातो ना, तुमची आई म्हणते तुझ्या आईनं तुझ्यावरती चांगले संस्कार केले. कशाचा परिणाम? ही आई राहते. आई कशी राहते तुम्हाला लक्ष देऊ नये का? आपल्या घरामध्ये घरटं राहतं, घरटं पक्ष्याचं घरटं राहतं. पक्षी आणि पक्षीने दोघे राहतात. पण ज्यावेळेस ती पक्षीने आपल्या पिलाकरता घरटं बांधते. पण घरटं बांधल्यानंतर ज्यावेळेस ती पक्षीने उडून जाते. उडून गेल्यानंतर परत ते हे आणते, काय काड्या आणते, परत ते घरटं तयार करते. घरटं विणता पक्षी तयार होतात, अंडे घालतात, पक्षी तयार होतात, पक्षी उडून जातात. पक्षी उडून गेल्यानंतर ते आईचं पांग फेडण्याकरता उडून जातात. आईचं पांग फेडण्याकरता उडून जातात. कसं आहे का? तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखाखाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखर पांग आईच फेडाया. आज घाया पक्षीनी जाई पिला भेटाया. आईची किंमत ही गेल्यावरती कळते. मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही जावं. गेल्यानंतर त्यावेळेस आम्ही ज्या एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर 1 तासभर अगोदर गेलो. वाढदिवसाचं कीर्तन होतं. आईची किंमत काय राहते लक्ष देऊ नये का? 1 तासभर अगोदर गेल्यानंतर म्हटले महाराज तुम्ही खूप दमून आलेले आहात. एक काम करा, तुम्हाला एक रूम देतो, एक मुलगा देतो, तो तुम्हाला रूममध्ये घेऊन जाईल, तुम्ही आराम करा. सगळेजण आनंदी होते. वाढदिवसाचं कीर्तन होतं. सगळेजण आनंदी होते. सगळ्याच्या अंगावरती नवीन कपडे होते, चांगले कपडे होते, चांगले कपडे होते. पण ज्या वेळेस तो मुलगा आमच्याकडे आला ना, मुलगा आमच्याकडे आल्यानंतर त्या मुलाच्या अंगावरती फाटलेले कपडे होते, फाटलेली पॅन्ट होती, फाटलेला शर्ट होता, केस विचकटलेले होते, एकदम अस्तव्यस्त झालेला त्याचा चेहरा होता. गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्याला म्हटलं का रे बाळा आम्हाला आराम करायचा आहे. तुम्ही महाराज तुमचं कीर्तन आहे संध्याकाळी? म्हणलं कीर्तन आहे संध्याकाळी. एक काम करा ना महाराज. म्हटलं काय काम करायचं? ते म्हटलं तू एक काम करा, आधी तुझे चांगले कपडे वगैरे घालून ये, नवीन कपडे घाल, आंघोळ वगैरे कर, डोकं वगैरे विंचर आणि मग आपण कीर्तनाला जाऊ, मग आपण आराम करायला. नाही महाराज, एक काम करा, मी तुम्हाला तेच सांगण्याकरता आलोय. 4 वर्ष झाले माझी आई माझ्याशी बोलत नाही. 4 वर्ष झाले माझी आई माझ्याशी बोलत नाही. एक काम करा ना, माझ्या आईला निरोप सांगा, माझ्या आईला सांगा का माझ्याशी बोल. 4 वर्षापासून माझ्याशी बोलत नाही.
म्हणलं ठीक आहे, तुझी आई दाखव ग. आम्ही त्याने रूममध्ये नेला, आम्हाला बोटाला धरलं होतं. बोटाला धरल्यानंतर आम्हाला रूममध्ये घेऊन गेला. लक्ष देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका. रूममध्ये गेल्यानंतर तो मुलगा गादीवरती बसलेला होता, आम्ही खाली बसलेलो होतो. बसल्यानंतर त्याला सांगितलं तुझी आई कुठं आहे सांग रे आम्हाला. म्हटलं महाराज तुम्हाला माझी आई पाहायची का? 4 वर्ष झाले माझ्याशी बोलत नाही, पाहायची का तुम्हाला? म्हटलं दाखव. त्यांनी सहज भिंतीवरती बोट केलं आणि भिंतीवरती बोट केल्यानंतर पाहिलं 4 वर्षापासून त्याची आई स्वर्गवासी झाली, ती निघून गेलेली होती. फोटोकडं पाहिलं ना आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हटलं बाळा तुझी आई तर जगामध्ये नाही रे, मग तू राहतो कसा? तो म्हटलं काही नाही महाराज, या बंगल्याची झाडलोट करतो, फरशी पुसतो, तेव्हा मला सकाळचं संध्याकाळचं जेवण भेटतं बाबा. मी असा सकाळची फरशी पुसली तेव्हा मला जेवण दिलं, नाश्ता दिलाय. तुम्ही आईला सांगा ना माझ्याशी बोलायचं. म्हटलं किती वर्ष झाले रे? तुम्ही 4 वर्ष झाली माझ्याशी बोलत नाही. म्हटलं बाळा आता तुला जर आठवण जर आली तर तू काय करतो? काही नाही बाबा, मी रूममध्ये येतो, आईच्या फोटोकडे बघतो आणि आईच्या फोटोकडे बघितल्यानंतर आईला म्हणतो आई कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवस कष्ट केले ग, आई विना या जगाला कोणी नाही ग. सोडून गेली तू या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा तेच लागे माझ्या पायाला. अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. आपण लहान असताना आपली आई आपल्यासाठी काय करायची ऐका. हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तना, दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. ती आई राहते, एकदा गेल्यानंतर आईची किंमत कळते. ते आमचे मित्र आहेत जगदीश दादा चव्हाण, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गायक आहेत, खूप गोड गायक आहेत. त्यांनी आई करता गायलं होतं. ज्यावेळेस ते इंडियन आयडलमध्ये वरती गेले ना, इंडियन आयडलमध्ये गात असताना त्यांनी मला त्यांनी सांगितलं समाजाला कमी. ज्यावेळेस अजय अतुल होते ते दोघं समोर बसले होते, ते परीक्षक होते. त्यांनी सांगितलं माझ्या आजोबांनी ही कविता गायली आहे, माझ्या वडिलांनी ही कविता गायली आहे, ते कवितेची 2 ओळी तुम्हाला गाऊन दाखवतो ऐका. ज्यावेळेस तुम्ही त्या ओवी ऐकताना, त्या ओळी ऐकताना तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येईल. आमचे ज्ञानेश्वर भाऊ आहेत, आमचे रामेश्वर भाऊ आहेत, आमचे इंदुताई आहेत. यांनी आपली आई तर गेलेली आहे 4 वर्षापासून. फोटो समोर जायचं, यदा कदाचित कधी जर गेले तर फोटो समोर जायचं, आईला हात जोडायची. आई तू लहान असताना आम्हाला अंगाई गीत गायची, अंगाई गीत गाता गाता आम्हाला कधी झोप यायची आम्हाला पण कळालं नाही. पण आता ना आता तुझी खूप आठवण येते आई. पाठीमागं ये ग, लहानपणचे दिवस आठवतात. ये ग आई पाठीमागं ये ग, खूप आठवण येते तुझी. ये ग आई तुला आता आम्हाला सांभाळण्याकरता कोणी नाही. खरं सांगू का, हे आमच्या तिघांनी म्हणावं, आईला हाक मारावी. कशी हाक मारावी ऐक. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ये ना माझी आई, ये ना माझी आई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरून तू चाल
आईची माया खूप श्रेष्ठ राहते. जगद्गुरु तुकोबराय बोलतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रती. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे आईसारखी किंमत ह्या जगामध्ये नाही. आई गेल्यानंतर आईची किंमत कळत राहते. म्हणून आज या परिवारातून गेलेल्या मातोश्री भागूबाई निंबाजी पाटील जावळे यांना जाऊन एक 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. म्हणून माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अजून कोणी कोणी शेवटचा दिवस गोड केला एवढं उदाहरण सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, माझ्या पाठीमागं आहेत, घोड्यावरती सवार झालेले आहेत आणि घोड्यावरती सवार करून छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करण्याकरता निघालेले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानचा वध करण्याकरता निघालेले असताना येसाजीला हाक मारावी, येसाजी, कोंडाजीला हात मारावी, कोंडाजी, तानाजी, मुरारबाजी, प्रत्येक मावा समोर यावा. मालाच्या बाहेर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला हाक मारावी. छत्रपती शिवाजी महाराज बोलतात, अरे एखाद्यानं यावं समोर आल्यानंतर महादेवाची घोषणा करावी, हर हर महादेवाची घोषणा करावी. महादेवाची घोषणा केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मावे एखाद्या किल्ल्यावरती तुटून पडावी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी
प्रत्येक किल्ले जिंकले आहे, पण प्रत्येक किल्ले जिंकल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला वीर मरण आलं. ते वीर मरण आल्यानंतर सुद्धा येसाजी असेल, कोंडाजी असेल, तानाजी असेल, मुरारबाजी असेल, बाजीप्रभू असेल, यांनी सगळे आपल्या स्वराज्याकरता बलिदान दिलं. त्यांनी म्हणावं माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज एका शाहिरानं वर्णन करतात. तेवढं सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. लक्ष देऊ नाही का. शाहिराचा खनान लडप हो झाला थरकाप मर्दानो वास जरा सोडा रण मैदानी उडवा घोडा शाहिरा गायका पवाडा होजी. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर गावामध्ये आले. तुळजापूर गावामध्ये आल्यानंतर तुळजाभवानी मातेला वंदन केलं. अफजल खानाचा वध करण्याकरता निघालेले होते. तुळजाभवानी मातेच्या समोर आले. तुळजाभवानी मातेला वंदन करून सांगितलं, हे भवानी माते, जगून वाचून जर आलो ना, अफजल खानाचा वध करण्याकरता मी चाललोय. जगून वाचून जर आलो ना, आल्यानंतर मी 100% मी तुझा गोंधळ मांडेल गोंधळ. छत्रपती शिवाजी राजांचे हे शब्द ऐकल्यानंतर त्या भवानी मातेनं 62 किलोची तलवार घ्यावी आणि छत्रपती शिवाजी राजांना देऊन टाकली. पण तलवार अशी होती, तलवार काय साधी सुधी नव्हती मावशी. तलवार काय तुमचं उलत ना नव्हतं उलत ना, तलवार अशी होती. मेनातून छत्रपती शिवाजी राजांनी तलवार अशी बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर तलवार अशी चम 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 करायला लागली. तलवार कशी होती ऐका. शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार. जेव्हा म्यानाच्या बाहेर रणात फिरली नाती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली नालाचारी. जुलूम करत्या ती रक्ताने तीन आली, तमाम बादशाहीचा वेश तिने पांघरला. त्या छत्रपती शिवाजी राजांनी केला शाही त्यावर होते कापलीच्या प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला मुनी, विधानापाची करावया धाडणी. आता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा गोगवा मागेल, घोड्यावरती बसून जेजुरी गावामध्ये गेले. जेजुरी गावामध्ये गेल्यानंतर खंडेरायाला वंदन केलं. खंडेरायाला सांगितलं, हे खंडेराय, मी जगून वाचून जर आलो ना, मी तुझी वारी करेल. पण वारी कशी करेल. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देवक रखवारी. एक टाळी मल्हारी बारी मल्हारी
वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली आले. पण गडावरून खाली आल्यानंतर कॅसेटमध्ये गाणे चालू होते. कॅसेट रूप घेऊन म्हाताऱ्याच गेला बानूच्या बैंडारा कन्याला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला. ताज मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. ताज मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. ताज मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. शिवाजी महाराज निघाले. छत्रपती शिवाजी महाराज निघाल्यानंतर पैठण गावी आले. एकनाथ महाराज समाजाला उपदेश करत होते. एकनाथ महाराज समाजाला उपदेश करत बसले होते. समाजाला सांगत होते का हे डोक्यावरती गिरट्या घालतं, कधी उचला कधी घेऊन जाईल, सांगता येणार नाही. याला आम्ही पण काही करू शकत नाही. काळाकडे जावं आहे, घेईल बांधील आणि आवरून घेऊन जाईल. त्यामध्ये आमचं पण काही चालणार नाही. एकनाथ महाराज समाजाला उपदेश करतात. ऐका, हे जरी नाही गाल तरी दुसरा राहील. हे जरी नाही गाल हे जरी नाही गाल शिवाजी महाराज त्या महालाच्या बाहेर आले. महालाच्या बाहेर आल्यानंतर एक त्यांना भिकारी दिसली. डोक्यावरती टोपलं होतं. त्या टोपल्यामध्ये काय काय होतं? महिला मंडळ ऐका, सोया होत्या, वाळ्या होत्या, मनगड होते, हाताची दातून होतं, कांगवे होते, फण्या होत्या, बक्कल होती, आरशे होते, कंगवे होते, सगळे होते. पण त्याच्यामध्ये लावायला, तोंडाला लावायला श्याम महाराज दाताचं दातून होतं. हे काय सांगायचे ऐका, दाताचं दातून घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातून घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू दाताचं दातून घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. हे पप्प्याची आय, हे बाब्याची आय, वाढ ग माय, दे ग माय, केसारी पनिग मैना काळी पोत पनिगे, केसारी फनिक मैना काळी पोत मनिगे, केसारी आयुष्य वाढेल धन्याला, हे ग माय, वाढ ग माय, दौल फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका, महाद्वारी बोली बोलत नाही का,
छत्रपती शिवाजीराजे टाळी 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 टाळी. त्या छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा शेवटचा दिवस गोड केला होता, म्हणून तुम्ही शेवटचा दिवस गोड करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर भाऊ असतील, आमचे रामेश्वर भाऊ आहे, आमचे इंदुताई आहे. या परिवारानं खूप गोड असं नियोजन केलं, म्हणून आमचे सर्व जावळे परिवाराला खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. त्यांचे पिताश्री आहेत निंबाजी तुळशीराम पाटील जावळे, त्यांचे पिताश्री आहेत आमचे रामेश्वर भाऊ ज्ञानेश्वर भाऊचे. त्यानंतर आपल्यातून गेलेल्या भागूबाई निंबाजी पाटील जावळे यांच्या 4थ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही आपतेश नातेवाईक सगळे सोरे गावातील मंडळी भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं सांगतो, मला कीर्तन करायची इच्छाच राहिली नव्हती. वारं आलं वाजून आलं, म्हटलं आता काय कीर्तन होणार नाही. पण आज या ठिकाणी सगळ्यांची तुमची पुण्याई आणि या मातोश्रीचं पुण्य सगळ्यात मोठं कामं आलं, म्हणून आज या ठिकाणी चंद्र पण दिसायला लागला मला. हां, नाही तर तिकडं चंद्र तिकडं, हा चंद्रभानी इकडं पण आहे बरं का खाली बसलेला. हा चंद्र पण दिसायला लागला. आज या ठिकाणी खूप गोड साथ लाभली. महाराष्ट्रातील सगळे दिग्गज महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे उद्धव बापू शिंदे यांनी खूप काही कीर्तन ऐकली असतील, पण मी त्यांचा एक समोर एक भाऊ म्हणून त्यांनी कीर्तन ऐकून घेतलं, म्हणून तुमच्याशी नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे भरत महाराज आहेत, आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, आमचे रोहन महाराज आहेत. या ठिकाणी बसलेले सर्व दोन्ही श्याम महाराज आहेत. तुमच्या सर्वांचरणी दोघे महाराज मंडळ आहेत, तुमच्या चरणात नतमस्तक होतो. रामेश्वर भाऊ आहेत, ज्यांची गोड साऊंड सिस्टीम लावली. आमचे धनु महाराज जगदाय, तुमच्या चरणात नतमस्तक होते. आमचे शिवशक्ती साऊंड शेलोडी ना, शेलोडी, तुमचे धन्यवाद. पहिले आभार म्हणजे आमचे चोपदार काकाचे म्हणायला पाहिजे. त्यांचे अगोदर हा आभार मानायचे राहून गेले. चोपदार काका, तुम्ही या ड्रेसवरती इथे इतके भारी दिसता, तर घरी गेल्यानंतर किती भारी दिसत असता. तुमच्या नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे विठोबले काका आहेत, विठोबले दादा आहेत, तुमच्या नतमस्तक होतो.